सो याच्यामध्ये व्हॅल्यूजचा जो मुद्दा आहे ग्रुपवरचा, स्पेसिफिकली स्मॉल ग्रुप, लार्ज ग्रुप, वेगवेगळे थेरपेटिक ग्रुप्स, अशा ग्रुपच्या वेगवेगळ्या टाईप्समध्ये ग्रुप मधली व्हॅल्यू सिस्टम काय असली पाहिजे आणि ती प्रॅक्टिस काय केली पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. सो ग्रुपवर्कच्या ग्रुप मेंबर्स मधलं जे रिलेशनशिप असणार आहे ते एकमेकांना कोऑपरेटिव्ह असेल, एकमेकांना हेल्प करणारा असेल आणि त्यांचे संबंध डेव्हलप करणार रिलेशनशिप असेल आणि वेगवेगळ्या इतरांच्या आणि गटाच्या म्हणजे गटातल्या वेगवेगळ्या इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा त्यांचा इंटरेस्ट, आवड, सहभागिता ही असली पाहिजे आणि म्युच्युअल अर्थ, याचा अर्थ की कन्सर्न जो आहे गटामधला. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बिहेवियरल पॅटर्न जे आहे ते आपण मागच्या तासाला बोललेलं आठवते मला की इंडिव्हिज्युअल बिहेवियर पॅटर्न्स हे अफेक्ट करतात ग्रुप रिलेशनशिपवर. सो ग्रुप रिलेशनशिप च्या कॉन्टेक्स्ट मध्ये व्हॅल्यू सिस्टम असणं का गरजेचं आहे, कारण इथे इंडिव्हिज्युअल रिलेशनशिपच्या पलीकडे, इंडिव्हिज्युअल कॉन्फ्लिक्टच्या पलीकडे, इंडिव्हिज्युअल इंटरेस्टच्या पलीकडे ग्रुप इंटरेस्ट, ग्रुप ऑब्जेक्टिव्ह आणि ग्रुप ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करणं हे जास्त महत्वाचं असतं रादर दॅन त्या ग्रुप मधल्या इंडिव्हिज्युअल घटकाच्या इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. सो इथे ग्रुप इंटरेस्ट जास्त इम्पॉर्टंट असतो या कॉन्टेक्स्टनी, हा मुद्दा आहे. आता याच्यातल्या व्हॅल्यूज बद्दल, द मॉरल प्रिन्सिपल ऑफ बिलीफ्स ऑर एक्सेप्टन्स, स्टँडर्ड ऑफ पर्सन्स और सोशल ग्रुप. तर याच्यामध्ये दोन कंपोनंट दिसत आहेत. तुम्हाला स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? हो सर. हो सर. Respect for person and their autonomy. So respect for person and their autonomy हा शब्द जो आहे हा या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे की जसं तुम्ही केस वर्क मध्ये एक्सेप्टन्स प्रिन्सिपल शिकलेला आहे, तर इथे इंडिव्हिज्युअल व्यक्ती त्या गटातील त्या गटातील इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा आदर करणे, प्लस इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा आदर करणे हा त्याचा संदर्भ काय आहे, तर ती व्यक्ती म्हणून तिचा आदर करणे, म्हणजे ती व्यक्तीच्या वलयाभोवती काय आहे, म्हणजे ती कोण आहे, काय आहे, कशी आहे, हा कन्सर्न या कॉन्टेक्स्ट मध्ये नाही आहे. रिस्पेक्ट या शब्दामध्ये नाही आहे, म्हणजे मोठ्यांची रिस्पेक्ट करणं या कॉन्टेक्स्टनं तो अर्थ नाही आहे. इथं रिस्पेक्टचा अर्थ म्हणजे जसं तुम्ही केस वर्क मध्ये तो ते प्रिन्सिपल आहे ना एक्सेप्टन्स, तर त्या अर्थानं इथे रिस्पेक्ट आहे. आणि ऑटोनॉमीचा अर्थ स्वातंत्र्य, त्या व्यक्तीचा आदर करणे आणि तिच्या स्वातंत्र्याचा आदर करणे. तिच्या स्वातंत्र्याचा आदर म्हणजे अगेन एक्सेप्टन्सच्या प्रिन्सिपल मध्ये तुम्ही जे शिकलात की कुठल्याही जाती, धर्म, वय, लिंग या आधारावर व्यक्तींमध्ये भेद न करणं, तर ती फ्रीडम जी आहे ती फ्रीडम कायम इथे बाधित ठेवणं, या अनुषंगानं रिस्पेक्ट द पर्सन अँड देअर ऑटोनॉमी हा आहे. आणि दुसरा जो कोर व्हॅल्यू सिस्टम मधला भाग दिलेला आहे, क्रिएशन ऑफ सोशली जस्ट सोसायटी. तर आपल्याकडे आपण सोसायटीमध्ये वावरत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला
चिटकून येतात. म्हणजे मग त्या समाजातील रूढी परंपरा आहे, त्या समाजातील वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत, ते आपल्यासोबत कॅरी करत असतात. ते आपण इतरांवर लादणं आणि ज्या ऑलरेडी म्हणजे एखादी व्यक्ती प्रॅक्टिस करत आहे रूढी प्रथा परंपरांचं, आणि हे ग्रुपवरच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगत आहे फक्त, हे लक्षात घ्या. आणि त्या व्यक्तीच्या इमिजिएटली, आता हे कसं, हे हा कोणता भाग आहे, इमिजिएटली ग्रुप वर्क प्रोसेसमध्ये त्या गटासोबत आपलं इंटरॅक्शन झालेलं नाही आहे आणि गटामध्ये गटातल्या लोकांशी आपलं ट्रस्ट बिल्डिंग झालेलं नाही आहे आणि तुम्ही तिथे नवीन काही सामाजिक गोष्टी इंट्रोड्यूस करू नाही शकत. ॲटलिस्ट म्हणजे जसं जोपर्यंत आपल्याला त्याचं रॅपो बिल्डिंग होत नाही, गटातल्या सदस्यांची ओळख होत नाही, त्याच्यानंतर त्या गटातल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं खाली जर त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं तर सेल्फ अंडरस्टँडिंग ऑफ मेंबर्स, त्या गटातल्या प्रत्येक सदस्यांचं अंडरस्टँडिंग होणं, त्यांची ओळख होणं, त्यांना समजणं. अगेन इथे केस वर्कमध्ये जसं आपण समस्याग्रस्त व्यक्तीला समजून घेतो, तसं इथे गटातील प्रत्येक व्यक्तीला समजून घ्यायचं आहे. समजून घ्यायचा आहे याचा अर्थ त्याचं नेचर काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, ह्या अनुषंगानं. म्हणजे तुम्ही जर रिपोर्टिंग फॉर्मॅटमध्ये ग्रुप वर्कच्या जर बघितलं तर तिथे तुम्हाला असं दिसेल की गटातल्या सदस्यांची प्रोफाईल बनवायची आहे. प्रोफाइलिंग काय आहे, तर प्रोफाइलिंगमध्ये हे मुद्दे आहेत सगळे, की त्यांचं एज काय आहे, एज्युकेशन काय आहे, काय करतात. तर हा जो भाग आहे या अर्थानं ते गट सदस्यांचं अंडरस्टँडिंग करणं हा भाग आहे. आता हे झाले असेल तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य काय आहे ग्रुपवरची. तर याच्यामध्ये ग्रुप वर्क हे the group work is essential to work with a systematic plan having understanding we feeling. So हे सांगता येईल का कोणाला काय म्हणायचं आहे ते. आम्हीची भावना म्हणता येईल का सर? हा, आणखी त्याच्या आधी सिस्टमॅटिक प्लॅन, पूर्ण वाक्य काय म्हणायचं आहे ते थोडक्यात. कोणी पण सांगा. सर प्रश्न एकदा सांगा ना पुन्हा. हे जे वाक्य आहे पहिलं, ग्रुप वर्क मेक्स
आपलं ग्रुप वर्क इज इसेन्शियल टू वर्क विथ अ सिस्टमॅटिक प्लॅन हॅव्हिंग अंडरस्टँडिंग वी फिलिंग, एवढं विचारलं. हे काय आहे मराठीमध्ये, काय ते वाक्य काय एक्सप्लेनेशन करता येते, मला सांगता येईल का? सर ग्रुप वर्क करण्यासाठी एक म्हणजे एक योजना म्हणू किंवा प्लॅन म्हणू आपण ते अगोदर करणे आवश्यक आहे असं होईल का सर सुरुवातीला? ठीक आहे, एकच मिनिट. मी एका मिनिटाला तुला पाहिजे बेटा? हा, हॅलो. सो इथे आता आपल्याला ते जे वाक्य आहे ते वाक्य जसं आता मला वाटते विकासने म्हणजे मगाशी म्हटलं की जी वी फिलिंग आहे म्हणजे आय वरनं शिफ्ट करणारी जी फिलिंग आहे ती फिलिंग वी म्हणजे आम्ही, मी म्हणून जे फिलिंग इंडिव्हिज्युअलायझेशन प्रोजेक्ट करतं, मीपणा प्रोजेक्ट करणारी फिलिंग जी आहे मी म्हणणारी, ती फिलिंग ग्रुप वर्कमध्ये काय होतं की ती सिस्टमॅटिक पद्धतीनं नियोजन करून ती समजून घेण्यासाठी जी असते की काय इम्पॉर्टंट आहे, आय इम्पॉर्टंट आहे का वी इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही जर चांगल्या संस्थांमध्ये, माझा आवाज येतोय ना? हो सर. तुम्ही जर चांगल्या संस्थांमध्ये जॉब करायला जाल, काम करायला जाल, तर तिथे ज्या नॅशनल इंटरनॅशनल संस्था असतात तिथे हा सगळा कन्सर्न बघितला जातो की तुम्ही तुमच्या कामाचं प्रेझेंटेशन, तुम्ही आधी जिथे काम केलं असेल तिथलं प्रेझेंटेशन हे इंडिव्हिज्युअल सेंट्रिक आहे का ग्रुप सेंट्रिक आहे. सो तिथे ग्रुप सेंट्रिक याचा अर्थ काय आहे की तुम्ही टीममध्ये जे काम केलं, ज्या संस्थेमध्ये काम केलं असेल तर तिथे जे काही तुम्ही काम केलं असेल तर तुमचं इंडिव्हिज्युअल इंटरव्हेन्शन फार कमी असेल, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन जे काही असेल, पण ते जे आउटपुट असेल ते आउटपुट हे सगळ्यांनी मिळून केलेल्या कामाचं आउटपुट असेल. त्यामुळे तिथे तुमच्यामध्ये ती भावना किती आहे म्हणजे टीम वर्क करून काम करणारी भावना ही आहे की इंडिव्हिज्युअल फोकस करणारी आहे, हे खूप कॉन्शियसली बघितलं जातं चांगल्या संस्थांमध्ये. मग ते कशावरून आयडेंटिफाय केलं जातं तर अशा वर्ड्स मधनं की मी हे केलं, मी ते केलं,
पण त्या कामामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर ती फिलिंग जी आहे ती मी पासून आम्ही पर्यंत येते. आणि ग्रुप वर्क ही एक अशी प्रोसेस आहे जी आपल्याला सिस्टमॅटिकपणे ती अंडरस्टँडिंग देतं की हाऊ वी इज इम्पॉर्टंट दॅन आय. ही फिलिंग ग्रुप वर्क प्रोसेसमधनं त्या गटातल्या सदस्यांना पण निर्माण होते. आणि डेफिनेटली आपण जर तो गट कार्याचा अभ्यास करत असेल तर आपल्यालाही लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी जेव्हा यू हॅव टू अचीव समथिंग, म्हणजे काहीतरी सेट टार्गेट ठेवलेला आहे आणि तुम्हाला त्या अचीव करायचं आहे, आणि तो कॉमन नीड असलेल्या लोकांचा ग्रुप जर बनला तर त्या ग्रुपमध्ये प्रत्येक वेळा ही फिलिंग असणं जास्त गरजेचं आहे. वी, आम्ही, ही फिलिंग जास्त असणं गरजेचं आहे रादर दॅन मी या फिलिंगपेक्षा. आणि मग ही फिलिंग कशी समजून येईल, तिला कसं समजायचं, हा सगळा भाग जो आहे हे ग्रुप वर्कमधनं शिकायला मिळतं. सो इथे जसं आता केस वर्कमध्ये सोशल वर्कर्सचा जो रोल आहे, केस वर्करचा जो रोल आहे, आता केस वर्क तुमचा म्हणजे आता ज्यांनी केस वर्क केलेलं आहे तर त्यांना केस वर्कमध्ये केसवर्कच्या अनुषंगानं जिथे फील्ड वर्क असेल, जिथे केसशी डील करताना वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट प्रोग्राम्स रन असतील तर तिथे लक्षात येतं की तिथे केस वर्करची स्पेशल अपॉइंटमेंट आहे किंवा सोशल वर्करची अपॉइंटमेंट आहे. तर त्यांना ते कसं त्या केस सोबत डील करतात. जर ते सिस्टमॅटिकली केस वर्क प्रोसेस शिकले तर त्यांना प्रत्येक केसला कशा पद्धतीनं डील करायचं आहे ते लक्षात येईल. पण त्याच आधारावर ग्रुप वर्कमध्ये काय आहे, ग्रुप वर्कमध्ये ग्रुप वर्कर जो असतो किंवा सोशल वर्कर जो असतो तर त्याच्याकडे काय म्हणून बघितलं जाते, तर त्याच्याकडे मदत करणारा व्यक्ती जो गटातले प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करणार आणि त्या प्रॉब्लेम्स प्लस स्किल्स आणि ॲबिलिटीज ज्या आहेत ते डेव्हलप करणं, या अनुषंगानं त्या ग्रुप वर्करकडे किंवा सोशल वर्करकडे तो ग्रुप बघत असतो. आता इथे उदाहरण घ्यायचं झालं तर आता रिसेंटली ग्रुप वर्कसाठी काही लोकांना MSRL मधले बचत गटाचं काम दिलेलं आहे. तर स्पेसिफिकली हे सांगून दिलेलं आहे की ग्रुप वर्क एक्सपोजर हवा आहे. तर ग्रुप वर्क एक्सपोजर हवा आहे तर तिथे ग्रुप ऑलरेडी फॉर्म्ड ग्रुपशी कनेक्ट करून दिलेला आहे. म्हणजे ग्रुप बनवण्याची प्रोसेस जी आहे, फॉर्मिंग, स्टॉर्मिंग, नॉर्मिंग, या प्रोसेसमध्ये न जाता ऑलरेडी एक्झिस्टिंग ग्रुप आहे, पण त्या गटाचं स्टेटस जे आहे तो डिझॉल्व होण्याच्या मार्गावर आहे, तुटण्याच्या मार्गावर आहे किंवा ऑलरेडी विस्कळीत झालेला गट आहे. तर ग्रुप वर्कर्स जे सोशल वर्कर, विसका जे आहे, सो त्यांना तो ग्रुप अंडरस्टँड करणं, ग्रुपमधल्या लोकांना अंडरस्टँड करणं आणि हाऊ दे विल कनेक्ट विथ इच अदर, ते परत एकत्र कसे येतील, परत त्यांच्या गटांची पुनर्बांधणी कशी होईल. आता गट म्हणजे बचत गट असं धरू नका. सो आपण एक अर्थानं आपलं सोशल वर्क इंटरव्हेन्शनचा गट म्हणू. तर महिलांचा गट आहे, 10 महिलांचा गट आहे, पण काही कारणास्तव तो फंक्शनिंग मध्ये नाही आहे. तर आपण समजा नवीन फॉर्म करणे या भानगडीत न पडता ऑलरेडी
ती ग्रुपवरची थेअरी, ती प्रोसेस त्या गटासोबत करत असताना हे लक्षात घेऊ की गट सदस्य कोण, त्यांचा इंटरेस्ट काय आहे, त्यांना करायचं काय आहे, ते कशासाठी गटामध्ये जोडू इच्छित आहेत. मग सगळ्या 10 ज्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना असं वाटतं का की 4 पैसे पदरी पडले पाहिजे आपले, ते अडचणीच्या ठिकाणी अडचणीच्या वेळी कामी लागले पाहिजे. म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की आपल्याला एकत्र बसून 2 पैशाचे 4 पैसे करायचे आहेत. मग 2 पैशाचे 4 पैसे करायचे आहेत हा सगळ्या गटातील सगळ्या लोकांचा कॉमन अजेंडा आहे, कॉमन ठरलेला गोल आहे की आपण गटाची बांधणी करून काहीतरी उद्योग करणं असेल. तर हे हे त्या गटाने ठरवलेलं आणि तिथे ग्रुप फॉर्मेशन झाला आणि गटाने त्या गटातल्या वेगवेगळ्या सदस्यांच्या वेगवेगळ्या इंटरेस्टला एकत्र बांधलं आणि सगळ्यांचा कॉमन इंटरेस्ट जो आहे टू अर्न समथिंग फ्रॉम SHG. तर या आधारावर गटाची बांधणी झालेली आहे आणि मग गटातल्या सगळ्या सदस्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं, मग रजिस्टर बद्दल सांगितलं. म्हणजे आता हे डिटेल्स ऍक्टिव्हिटीज सांगत आहे मी त्यातल्या तुम्हाला. आता आपण ग्रुप फॉर्मेशनच्या प्रोसेस मधनं पुढे चाललोय. गट बनला आहे. तो गट आता बांधून ठेवायचा आहे एकत्र. तो एकत्रपणे काम कसा करेल याच्यावर फोकस ठेवायचा आहे. सो सर्टन ऍक्टिव्हिटीज प्लॅन कराव्या लागतील. मग ग्रुपमधल्या सदस्यांचं प्रोफाइलिंग असेल, ग्रुपमधल्या सदस्यांचा इंटरेस्ट असेल, ग्रुपमधल्या सदस्यांच्या आयडियाज असतील, हे एकत्र येऊ देणं आणि मग त्यांच्यामध्ये एकीची भावना कशी निर्माण होईल ते बघणं. म्हणजे खूप सारे म्हणजे 10 ते 12 लोकांचा गट असेल तर 12 लोक, 12 महिला, 12 गटातील सदस्य म्हणजे 12 दिशेला असणारी त्यांची तोंड. तर हे तुम्हाला एकत्र बांधायचं असेल तर मग कॉमन प्लॅटफॉर्म काय असू शकतो, कॉमन इंटरेस्ट काय असू शकतो, कॉमन गोष्टी कोणत्या असू शकतात. सो इथे तुम्हाला गटांमध्ये मल्टी रिलेशनशिप दिसणार एकमेकांची, बरोबर आहे. मल्टी पर्सन प्रोसेस दिसणार. मी आता जसं सांगितलं की 12 लोक 12 दिशेला असतील, 12 महिलांची 12 दिशेला तोंड असतील. तर इथे स्पेसिफिक कॉमन काही गोष्टींवर एकत्र येऊ शकतो का आपण, मग त्या गोष्टींबद्दलच आपण इथे बोलणार. तर अशा गोष्टी आयडेंटिफाय कराव्या लागतात आणि त्यावर त्या गटाची बांधणी करावी लागते. म्हणजे जसं आता उदाहरण दिलं होतं मी महिलांच्या गटाचं. तर महिलांच्या गटाची कॉमन बांधणी जी होती ती काहीतरी उद्योग करण्याची सगळ्या 10 महिलांमध्ये एक इच्छा होती, त्यांची एक संकल्पना होती. मग ती संकल्पना सगळ्यांमध्ये कॉमन होती. तर मग त्या संकल्पनेवर तो गट तयार झाला. मग त्या गटाने रजिस्टर कसे, म्हणजे गट कसा बनवायचा, रजिस्टर कसे मेंटेन करायचे, किती रजिस्टर लागतात, कोण कोण गटात सदस्य लागतो, अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष किंवा उपाध्यक्ष कोण, म्हणजे कोणाला नेमलं पाहिजे, त्यांचा रोल काय असतो, गटात प्रत्येक सदस्यांसाठी काय नियम अटी ठेवल्या पाहिजे. तर या आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी च शिक्षण आणि प्रशिक्षण गटातील सदस्यांना कॉमनली देणं हा त्या ग्रुप वर्क प्रोसेस मधला पार्ट आहे. इथे समोर दिलेले आहे जॉईंटली पर्सनल इंटरव्ह्यूज, जॉईंटली इंटरव्ह्यूज,
सो अगेन दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स कडे जर गेला आपण तर दुसरं कॅरेक्टरिस्टिक सुद्धा द ग्रुप इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मीटिंग बेसिक नीड्स अँड स्ट्रेंथनिंग ह्युमन कॅपॅसिटीज. सो आता बेसिक नीड्सवर आत्ताच बोललो आपण, बेसिक आणि कॉमन नीड्स गटातल्या प्रत्येक सदस्याची कॉमन नीड. आता ह्युमन स्ट्रेंथनिंग ह्युमन कॅपॅसिटीज, तर आत्ताच एक्झाम्पल पुढे कॅरी फॉरवर्ड केलं की गटातल्या 10 महिलांनी असं ठरवलेलं आहे की आपण काहीतरी उद्योग करायचा आणि 4 पैसे कमवायचे. हा बेसिक त्यांचा कॉमन ऑब्जेक्टिव्ह होता गटाचा. तर इथे 10 महिला होत्या, 10 महिलांनी ठरवलं कॉमनली, तिथपर्यंत ठीक आहे. पण त्या गटातल्या प्रत्येक महिलेकडे काही ना काही क्षमता असतील. म्हणजे कुणाला गणित चांगलं येत असेल, तर कुणाला काही टीम बिल्डिंग चांगलं येत असेल, कुणाला मार्केटच्या संदर्भामध्ये चांगली माहिती असेल. तर हे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीज आहेत त्या गटातल्या व्यक्तींमधल्या. त्या कॅपॅसिटीज सुद्धा इन्हान्स करणं, म्हणजे वाढवणं, स्ट्रेंथन करणं, त्या सक्षम बनवणं. तर या अनुषंगाने सुद्धा ग्रुप वर्क प्रोसेस हेल्पफुल ठरत असते इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीज बिल्ड करण्यासाठी. थर्ड कॅरेक्टरिस्टिक जे आहे ग्रुप वर्कचं, तर यूज ऑफ प्रोग्राम मीडिया. यूज ऑफ प्रोग्राम मीडिया मध्ये प्ले, डिस्कशन, आर्ट्स, क्राफ्ट, म्युझिक, डान्स, ड्रामा, रोल प्ले, आउटलाईन. तर ह्या गोष्टी जशा आहेत, आता याचे एक्झाम्पल्स तुम्हाला देतो मी. क्राफ्ट आहे, आर्ट आहे, क्राफ्ट आहे, म्युझिक आहे, डान्स आहे, ड्रामा आहे. पुण्यामध्ये एक संस्था आहे बापू ट्रस्ट नावाची, आणि ती मेंटल हेल्थ फील्डमध्ये काम करते. तर ते ड्रम थेरपी यूज करतात. त्यासोबतच कम्युनिटीमध्ये काम करताना आर्ट थेरपी सुद्धा ते यूज करतात. तर आता मानसिक आजारी व्यक्तींच्या गटासोबत डील करताना, आता तो गट आहे आणि त्या गटाच्या नीड्स तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आहेत. तर प्रत्येक व्यक्ती, म्हणजे आपण कोणत्या गटासोबत काम करतोय हे जेव्हा आयडेंटिफाय आपल्याला अंडरस्टँड होईल, समजेल, तर तिथे तुम्हाला हे लक्षात येईल की मानसिक आजारी व्यक्तींचा गट आहे. आणि मग तिथे आर्ट थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी यासारख्या थेरपीज यूज करून त्यांचं काय विचार आहे, त्यांच्या काय भावना आहेत, हे सुद्धा जाणून घेतलं जाते. सो हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे आणि आम्ही केलेलं आहे. मला वाटते उरळी कांचन, पुण्याजवळ उरळी कांचन, तिथे औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी हे प्रयोग करून बघितले आणि ते इफेक्टिव्ह झालेत. आणि याच्यामध्ये इफेक्टिव्ह झाले त्याचं एक एक्झाम्पल जे आहे तो म्हणजे मानसिक आजारी व्यक्तींना बऱ्याचदा इन्साईट नसते. आणि मग जेव्हा समाजामध्ये असं असते की जेव्हा आपल्याला मानसिक आजार होतो तेव्हा काही समजत नाही आपल्याला, आणि आपल्या नीड्स जे आहेत ते फक्त औषध उपचार एवढ्याच बनून जातात. जेव्हा मानसिक आजारी व्यक्तींना क्राफ्ट दिले आणि मग ड्रॉइंग करायला काही सांगितलं, त्यांचा ग्रुप बसून आर्ट बेस्ड थेरपी म्हणतात त्याला, ती थेरपी यूज करत त्यांना काही मार्कर्स, पेन्स प्रोव्हाइड केल्या आणि जस्ट ऑब्झर्व केलं, तर तिथे त्यांनी त्यांच्या नीड्स ड्रॉ केल्या. म्हणजे चित्र खूप चांगले काढले हा मोटिव्ह त्यातनं नसतो. सो व्हॉट एव्हर दे फील दे नीड टू एक्सप्रेस. आणि मानसिक आजारामध्ये एक्सप्रेस प्रत्येक व्यक्ती त्याच
पद्धतीनं होईल असं पण नाही आणि होईलच असं पण नाही आहे. तर मग हे एक माध्यम आहे जे यूज करून त्याला काय फील होतंय, काय त्याला त्याच्या नीड्स आहेत हे आयडेंटिफाय करता येतं आणि त्या ग्रुपमध्ये ही ॲक्टिव्हिटीज 2-3 जिल्ह्यांमध्ये जेव्हा घेतली, त्या ग्रुपमध्ये हे लक्षात आलं की मानसिक आजारी व्यक्तींना नुसता औषध उपचार आणि सपोर्ट पाहिजे असं नाही, तर काहींना एज्युकेशन करायचं आहे, काहींना मुलांकडे पाहायचं आहे, काहींना लग्न करायचं आहे. अशा वेगवेगळ्या नीड्स ज्या आहेत त्या त्या व्यक्तींच्या ज्या इंडिव्हिज्युअल नीड्स आहेत, हे समाजाने मानसिक आजार आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तर ह्या नीड्स सुद्धा व्यक्ती म्हणून त्याच्या गरजा आहेत आणि ह्या मग तिथून त्या प्रोग्राममध्ये चेंज करण्यात आला. त्याच्यामध्ये लाईव्हलीहूड सपोर्ट इंट्रोड्यूस करण्यात आला. सो हे कुठून आलं? हे या एका ग्रुप वर्कच्या ॲक्टिव्हिटीमधून पुढे आलं की मानसिक आरोग्याच्या कार्यक्रमामध्ये नुसतं औषध उपचार देऊन उपयोगी नाही होत, तर त्यांना त्याच्यासोबत त्यांच्या नीड्स आयडेंटिफाय कराव्या लागतील आणि त्यांना काय गरज वाटते त्यानुसार जर त्या गरजेनुसार जर प्रोग्राम प्लॅन झाले, तर ते अधिक इफेक्टिव्हली रिस्पॉन्ड करतील फॉर ट्रीटमेंट. तर हे लाईव्ह प्रोग्राम इंट्रोड्यूस झाला. त्याच्यानंतर लाईव्ह सपोर्ट त्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ज्या मानसिक आजारी व्यक्तीला जो आजारपण चालू आहे आणि त्याच्या गोळ्या घेणं चालू आहे आणि त्याला काहीतरी सोबतच काहीतरी छोटासा आर्थिक गेन होईल असं काही करायचं आहे. मग तो औरंगाबादमध्ये एक व्यक्ती होता, त्याला कटिंग्स म्हणजे बार्बर होता तो, तर त्याला ते साहित्य पाहिजे होतं, ते साहित्य दिलं. कुणाला किराणा दुकानाचं साहित्य पाहिजे होतं, ते दिलं. त्याच्यानंतर शेळी, बकरी हे तर माहिती आहे तुम्हाला, तर त्याचं साहित्य पण काही लोकांना पाहिजे होतं. काहींना सायकलचं दुकान म्हणजे सायकल पंक्चर गावामधलं सायकल पंक्चर काढायचं होतं, तर तो सपोर्ट केला. काहीला चहाची टपरी गावामध्ये खोलायची होती, तसा सपोर्ट केला. आणि ते चांगल्या पद्धतीनं आज सर्व्हाइव्ह करत आहेत. सो ही एक ग्रुप वर्कची प्रोसेस हे एखाद्या प्रोग्राममध्ये सुद्धा बदल घडवून आणू शकते इफ ती प्रोसेस जर चांगल्या पद्धतीनं केली तर. हे समजलं का? काही कन्फ्यूज झाले? कोणाला काही विचारायचं आहे? समजलं सर. कोणाला काही नसेल तर पुढे जाऊ आपण. हो सर, जाऊयात पुढे. ओके. सो हे कॅरेक्टरिस्टिक्स 5 आपण आता बघितले. या 5 कॅरेक्टरिस्टिक्सवर आपण आता चर्चा केली.
की ग्रुप वर्क मध्ये ग्रुप वर्क ही प्रॅक्टिस ग्रुप तर्फे होते. त्याच्यामध्ये ग्रुप वर्क हे ह्युमॅनिटेरियन फिलॉसॉफीवर बेस आहे. त्याच्यानंतर इतर सदस्यांना मदत करून त्या गटातील प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या कॅपॅसिटीज बिल्ड करणं, हा भाग खूप महत्त्वपूर्ण असतो जेव्हा गटाचा कॉमन ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करायचा असतो तेव्हा. आणि स्किल्स जे आहेत, माहिती आणि स्किल्स या गटकार्यामध्ये ग्रुप वर्करनी प्रोव्हाइड करायचे असतात. आणि ते स्किल्स, माहिती आणि कौशल्य जे आहे त्या गटामध्ये गट कार्यकर्त्याने आयडेंटिफाय करून त्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीज बिल्ड करणं असतं. आणि ह्युमन पर्सनॅलिटी अगेन इंडिव्हिज्युअल ग्रोथ च्या कॉन्टेक्सनी इथे ह्युमन पर्सनॅलिटी आहे, तर ते बिल्ड करणं. हे अगेन इथे डिटेल्स त्याच्या एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये दिलेलं आहे. सो आता गोल काय आहे ग्रुप वर्क चे? तो पहिला जो गोल आहे तो गोल जो आहे टू टीच इंडिव्हिज्युअल टू लिव्ह अँड वर्क टुगेदर. म्हणजे याच्यावर मला वाटते स्टार्टिंगला जेव्हा पहिला सेशन स्टार्ट केलं होतं आपण ग्रुप वर्क संदर्भामधलं, तेव्हा आपण याच्यावर बोललोय की ग्रुप वर्क मध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअलला हे शिकवलं जातं की एकत्र काम करण्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, एकत्र काम करणं का गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये वेगवेगळ्या ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करून काय प्राप्त होतं या गोष्टींवर ग्रुप वर्कचं पर्पज किंवा गोल डिपेंड आहे. म्हणजे हे साध्य होतं त्या गटकार्यातनं इंडिव्हिज्युअल व्यक्ती संदर्भामध्ये. टू लिव्ह अ गुड लाईफ विथ अ ग्रुप अँड फॅमिली. त्याच्यानंतर ग्रुप individual is also taught to work together with other people. So व्यक्ती स्वतः पण काही गोष्टी शिकतात की इतर गटातील इतर लोकांसोबत सुद्धा कसं वागायचं, या गोष्टी सुद्धा इंडिव्हिज्युअली ते त्या गटकार्याच्या प्रक्रियेतनं शिकत असतात. सो इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी अँड बिहेवियर मधला अगेन जो चेंज आहे तो ग्रुप वर्कच्या वेगवेगळ्या प्रोसेसमधनं शिकतो. डेमोक्रॅटिक स्टाईल किंवा डेमोक्रेसी, लोकशाहीची भावना किंवा लोकशाही पद्धती काय असते हे गटातनं शिकायला मिळतं. सो लोकशाहीचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल आणि लोकशाही पद्धतीनं इंडिव्हिज्युअल बिहेवियर कसं होतं, तर ती प्रक्रिया गटातनं चांगल्या पद्धतीनं शिकायला मिळते. सो आता लोकशाहीचं मला वाटते प्रिन्सिपल पण आहे एक, ते प्रिन्सिपल पुढे आपण त्याच्यात असेल ते बघू. इथे लोकशाहीचा अर्थ या अर्थाने आहे गटामध्ये की गटातल्या सदस्यांच्या संगतीनं निर्णय प्रक्रिया करणं. म्हणजे प्रत्येक सदस्याला गटातल्या काय वाटतं त्याच्या मताचा आदर करणं, त्याचं मत घेणं,
हे लोकशाही प्रक्रिया गटामध्ये घडून येते. सो अगेन दुसरा जो पर्पज आहे, गिविंग अपॉर्च्युनिटी देम हू हॅव पोटेन्शियल्स, वर्थ, डिग्निटी अँड लिडरशिप. सो इथे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीज बद्दल आपण बोललो, त्यातूनच काही व्यक्तींमध्ये, एक दोन लोकांमध्ये काही लिडरशिप क्वालिटीज त्यातून बाहेर दिसून येतील. तर त्यांना तो स्पेस प्रोव्हाइड करणं, त्यांना ती संधी देणं, त्यातनं जे त्यांच्या लिडरशिप क्वालिटीज आहेत ते डेव्हलप करू शकतील. तर आता ईच आणि सगळ्याच प्रत्येक घटकांबद्दल आपण चर्चा करणार नाहीत, कारण मागे पुढे आपण चर्चा याच्यावर आतापर्यंत केलेली आहे. आता याचा आणखीन गोल आहे टू प्रिपेअर पीपल फॉर सोशल चेंज. सामाजिक बदल घडवण्यासाठी ते गटांच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणता येऊ शकतो. या अनुषंगानं गटातल्या लोकांना तयार करणं हा गटकार्याचा उद्देश असतो. आता हा संदर्भ सामाजिक प्रश्नांना घेऊन असेल, सोशल चेंज म्हटलेला आहे, समाजामध्ये काही बदल घडवून आणायचा असेल त्या अनुषंगाने असेल. तर याचं एखादं कोणाला याचं काही उदाहरण म्हणून सांगता येईल का, की गटकार्याचा उपयोग समाजातला बदल घडवून आणण्यासाठी कसा होऊ शकतो? सांगता येईल कोणाला? सर, फॉर एक्झाम्पल साठी जर का आपण व्यसनावर जे व्यसन करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या ग्रुप सोबत जर काम केलं, म्हणजे ग्रुप वर्क केलं आणि त्यांच्यामध्ये जर का चेंजेस होत असेल, तर समाजामध्ये नक्कीच काय म्हणू आपण, एक चांगलं हे होऊन, सामाजिक बदल होऊन जाईल. बरोबर, अगदी बरोबर. तर हे एक एक्झाम्पल झालं. अशा अनेक गोष्टी तुम्हाला घेऊन मांडता येतील, की म्हणजे ग्रुप वर्क हा फील्डवर्कचा भाग आहे आणि ती काय फील्डवर्कची ऍक्टिव्हिटी आहे, इतक्या लिमिटेड त्याचा अर्थ नाही आहे. सो इट हॅज लार्जर एरेना, लार्जर पर्स्पेक्टिव्ह आहे, की त्याच्यामध्ये ज्याचा उपयोग फील्डमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीने होतो. आता जे एक्झाम्पल घेतलं त्याच्या सोबतच आणखीन जसं आता बालविवाहाचं प्रमाण आहे गावांमध्ये, ते बालविवाहाचं प्रमाण, बालविवाहाची प्रथा जर ब्रेक करायची असेल तर यूथ जो आहे, ॲडोलसंट आहे, यूथ आहे, या गटासोबत जर काम केलं तर तो सामाजिक बदल आपल्याला, अपेक्षित सामाजिक बदल या गटांच्या माध्यमातून घडवून आणता येऊ शकतो. आतापर्यंत समजलं का सगळ्यांना? का काही प्रश्न आहे? कोणाला काही प्रश्न आहे, काही विचारायचं आहे आतापर्यंत याचा? सर, काही प्रश्न नाही. ठीक आहे. काही प्रश्न असेल तर प्रिन्सिपल्स वगैरे जे आहे ते मला वाटते आपण लेट स्टार्ट केलं तर
इथे थांबूया आपण, उद्याला वगैरे घेता येईल. उद्याला जसं शनिवारी क्लास नसतो, पण आता मध्ये 3-4 दिवस गॅप पडले तर उद्याला घेता येईल. उद्याला बघू आपण प्रिन्सिपल्स. ठीक आहे, थांबू आपण इथे मग. ओके सर.